सुटायचं खरं गायला. आता घरीच बनवायच्या. कशा? चला मी सांगते तशा. काय करायचं, मैदा घ्यायचा 1.5 वाटी, त्याच्यात थोडं मीठ टाकायचं, थोडं ओवा टाकायचा आणि 2 चमचे तेलाच टाकायचे. आणि आता याला चांगलं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण चपात्याला पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आणि लगेच 10 मिनिटं साईडला करून ठेवायचं. आणि आता याला लावायला मिश्रण लागतं. ते मिश्रण तयार करून घेण्यासाठी 1 चमच घ्यायचा कॉर्नफ्लॉवर, 1 चमच घ्यायचा मैदा आणि 2 चमचे घ्यायचे तुपाचे. याला पण चांगलं मिक्स करायचं आणि लगेच आपलं 10 मिनिटं मैद्याचं पीठ भिजलेलं घ्यायचं आणि लगेच असं कशाने तरी कापून घ्यायचं, म्हणजे सगळे सारखे गोळे होते. तो एक सारखी साईज होऊन जाते आणि गोल गोल करून साईडला करून ठेवायचे आणि लगेच एक एक लाटून घ्यायचं मैदा टाकून आणि पातळ लाटायचे बरं का. जेवढी लाटण तेवढी मोठी लाटून घ्यायची आणि एकावर एक ठेवून द्यायचा. मध्ये असा मैदा टाकायचा म्हणजे ते चिटकत नाहीत एकमेकाला. आणि सगळ्या लाटून झाल्या का लगेच शेवटच्याला लगेच ते मिश्रण लावून घ्यायचं. असं पातळ लेअर लावायची हाताने त्याला आणि लगेच मैदा असा शिपडायचा त्याच्यावर आणि लगेच दुसरी चपाती टाकायची त्याच्यावर लाटलेली आणि त्याच्यावर